नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रॉप शिपिंग काय आहे आणि ते कशा पद्धतीने रन केलं जातं याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये ड्रॉप शिपिंगचा सेलर कोण असतो किंवा ड्रॉप शिपर कंपनी कोण असते, आपण कसं मार्केटिंग करतो आणि त्याची किंमत कशी आपण सेट करू शकतो याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये काय होतं, तुमचं हे ऑनलाईन स्टोअर बनलं जातं. याच्यामध्ये तुम्ही मार्केटिंग करून ऑर्डर्स आणता. जे ड्रॉप शिपर कंपनी इथं तुम्हाला प्रोडक्ट डायरेक्टली ऑनलाईन डिजिटली शॉपिफाय प्लगइन्स थ्रू ॲड करून देते आणि हेच ज्यावेळी तुमचं स्टोअर बनतं त्यावेळी तुम्ही इथं प्रोडक्ट विकायला सुरुवात करता. मग तुम्ही ॲड्स वगैरे रन करून याच्यावरती ऑर्डर्स घेऊन येता. पण याच्यामध्ये सिस्टीम कसं असते बघा, तर याच्यामध्ये 1, 2 आणि 3 या 3 स्टेपवरती ड्रॉप शिपिंगचं काम जातं. एक मध्ये असतो तो ड्रॉप शिपर. ड्रॉप शिपर म्हणजे कोण असतो, हा आपल्याला प्रोडक्ट या वेबसाईटवरती आपल्याला प्लगइन्स तो प्रोव्हाइड करतो. सेकंड असतो याच्यामध्ये आपण जे आपल्या साईटवरती किंवा आपल्या स्टोअरवरती प्रोडक्ट इम्पोर्ट करून घेतो, शो करतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतो हा कस्टमर हा परचेस करत असतो. जर ड्रॉप शिपरने तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची प्राईस दिली, आता हा पेन आहे, या पेनची किंमत 100 रुपये मार्केटमध्ये आहे, तर ड्रॉप शिपरनं आपल्याला हा पेनची प्राईस 100 रुपये प्रोव्हाइड केली. याच्यामध्ये तो कस्टमरच्या घरापर्यंत किंवा डोअरपर्यंत हा पेनची डिलिव्हरी तो आपल्याला देणार आहे, ठीक आहे. तर इथून आपण ज्यावेळी आपल्या स्टोअरमध्ये हे प्रोडक्ट इम्पोर्ट करतो त्यावेळी आपण याचं मार्केटिंग सुरू करायला सुरुवात करतो. तर ज्यावेळी ही जी प्राईस 100 रुपये आहे आरएस, इथं आपण आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये 150 रुपये पण ॲड करू शकतो किंवा 500 रुपये पण इथं आपण सेट करू शकतो. परंतु जी प्राईस आपण इथं सेट केलेली आहे त्या पद्धतीची मार्केटिंग कॉस्ट आपल्याला येते आणि त्यातून आपण इन्क्वायरीज आणि ऑर्डर जनरेट करतो. जर समजा तुम्ही इथं 150 रुपये एका प्रोडक्टची प्राईस सेट केली आणि जर तुम्हाला एक ऑर्डर आली तर तुमचे नेट प्रॉफिट राहील हे 50 रुपये आणि हे 100 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत. कस्टमर तुम्हाला 150 रुपये तुमच्या इथं ऑर्डर्स अकाउंटवरती पाठवून देईल तुमच्या स्टोअरला, तुमच्या पेमेंट गेटवे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील आणि जे तुमचं नेट प्रॉफिट असेल ते 50 रुपये असेल. तर ह्याच्यामध्ये बाकीचे स्टोअर आणि इतर खर्च सुद्धा तुम्हाला यातूनच मेंटेन करायचं आहे. तर ही जी सिस्टीम राहते त्याला आपण ड्रॉप शिपिंग म्हणतो. परंतु फक्त तुम्हाला इथं पेमेंट पाठवायचं आहे 100 रुपये, बाकीचं सर्व काय ही ड्रॉप शिपिंग कंपनी बघते, ही डायरेक्टली कस्टमरला हे प्रोडक्ट पाठवून देते. तर ही जी सिस्टीम रन करते तर याला आपण ड्रॉप शिपिंग म्हणतो. ही ऑनलाईन पद्धतीनं अशा पद्धतीनं वर्क करते. थँक्यू. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आम्हाला जरूर फॉलो करा.